असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि बीडमध्ये एक वेगळी चर्चा आहे। माझ्यासोबत नंदकुमार ठाकूर साहेब आहे। ठाकूर साहेब, कसं आव्हान असणार आहे? दोन जातीमध्ये जाती तेढ निर्माण झाला होता, सोशल माध्यमातून युद्ध झालं होतं। कशा पद्धतीचं तुम्ही आव्हान पेलण्यासाठी सतर्क आहे, सजग आहे? मतमोजणी बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे, बीड जिल्ह्यामध्ये जे काही दिवसापासून वातावरण झालेलं होतं, याच्यामध्ये जातीयवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला होता, जो सोशल मीडियावर पण दिसून आला आणि त्याचे दोन ठिकाणी त्या संदर्भात गुन्हे देखील दाखल झाले आणि त्या ठिकाणी आपण बंदोबस्त लावून तिथला योग्य ते गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून तिथे शांतता प्रस्थापित केलेली आहे। तरी देखील सोशल मीडियावर जे मोठ्या प्रमाणामध्ये जातीवादासंदर्भात किंवा राजकारणाच्या संदर्भात काही पोस्ट केल्या जात होत्या, त्या संदर्भात आपण एकूण 16 गुन्हे दाखल केलेले आहेत। साधारणतः 350 लोकांवर कारवाई देखील केलेली आहे आणि काही प्रतिबंधक कारवाई देखील केली आहे। आता उद्या 4 तारखेला मतमोजणी होत आहे, त्या अनुषंगानं तुम्ही काही लोकांना नोटीस इश्यू केलेत। नेमके कुठले लोक आहेत ज्यांना तुम्ही नोटीस हे इश्यू केले? आपण प्रत्येक गावाचा एक आढावा घेतलेला होता पोलीस स्टेशनच्या माध्यमाने आणि त्या ठिकाणी काय काय इश्यूज आहे, कोण किती ॲक्टिव्ह आहे त्याचा एक आढावा घेऊन त्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही साधारणतः 450 लोकांची यादी बनवलेली आहे। यातील प्रत्येक माणसाला आम्ही त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। काहींना आम्ही ताकीद केलेली आहे आणि काहींवर 107ची देखील कारवाई केलेली आहे। मतमोजणीचा जो ठिकाण आहे तो शासकीय ITI परिसर आहे। मग शहरामध्ये येणारे वाहनं असतील, कशा पद्धतीने वळवण्यात आले? वाहन व्यवस्थांची पार्किंग कुठं करण्यात आली? पॉलिटेक्निक कॉलेज जे आहे तिथे मतमोजणीची व्यवस्था आहे। त्यासाठी जो रोड आहे पॉलिटेक्निक कॉलेज समोरचा तो डायव्हर्ट केलेला, त्याचं नोटिफिकेशन देखील काढलेलं आहे। त्याशिवाय जे प्रमुख पक्षाचे दोन प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते कुठे थांबतील या बाबतीत देखील नियोजन केलेलं आहे। खंडेश्वरी मैदानावर 2 भाग करून त्या ठिकाणी आपण दोन्ही पक्षाची आणि अपक्षांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। शिवाय यांची पार्किंग जी आहे, जे BJP कडनं जे येणार आहेत समर्थक, त्यांची पार्किंग आदित्य कॉलेज आणि त्या पुढचं जे ग्राउंड आहे गायकवाड मळा, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट यांचा या पक्षाच्या कार्यकर्त्यांची पार्किंग व्यवस्था तिथे केली आहे आणि ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग लावलेले आहे। प्रत्येक ठिकाणी चेकिंग फ्रिस्किंग करून पुढच्या टप्प्यावर नेलं जाणार आहे। ट्रॅफिक डायव्हर्ट केलेली आहे आणि तिथे योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। हिंसक वळण लागेल अशी ही माहिती येते, त्यासाठी किती पोलीस बंदोबस्त आहे? साधारणतः कितीचा ताफा फौज फाटा तुम्ही या ठिकाणी लावलाय? आपण काउंटिंग प्लेसचा एक बंदोबस्त आणि पूर्ण जिल्ह्याचा बंदोबस्त हे 2 भाग आम्ही विशेषतः बघतो आहोत। काउंटिंग प्लेसवर आम्ही एक SRPF कंपनी आणि होमगार्ड्स हा बाहेरचा बंदोबस्त आहे। त्याशिवाय आपण 2 ॲडिशनल SP, 4 DYSP, 70 अधिकारी आणि 500 कर्मचारी इतका बंदोबस्त आपण तिथे लावलेला आहे। त्या ठिकाणी जी आवश्यक बॅरिकेटिंग आहे ती देखील केलेली आहे। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चेकिंग होणार आहे। याआधीच जिल्हा प्रशासनाने जे काउंटिंग प्लेसमध्ये मोबाईल किंवा कुठलीही वस्तू घेऊन जाता येणार नाही याचं आवाहन देखील केलेलं आहे। त्या पद्धतीने चेकिंग करूनच आतमध्ये त्यांना पाठवलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपण SRPF कंपनीचं देखील डिप्लॉयमेंट केलेलं आहे। RCP प्लाटून देखील डिप्लॉय असणार आहे आणि या प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्ती हा CCTV कॅमेरामध्ये कव्हर असणार आहे। त्यामुळे प्रत्येक हालचालीवर आमचं वॉच असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण काही PA सिस्टम म्हणजे ॲड्रेस सिस्टम ते देखील आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। मनाई हुकूम जारी करण्यात आलेला आहे का? किती वाजल्यापासून मनाई हुकूम तुम्ही अंमल करताय आणि किती तारखेपर्यंत आणि किती वाजेपर्यंत राहील? आता हा जो आम्ही 15 दिवसाचा मनाई हुकूम केलेला आहे 37-1-3 महाराष्ट्र पोलीस ॲक्ट प्रमाणे आपण लागू केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला कोणताही कार्यक्रम किंवा कुठलाही मिरवणूक किंवा कुठलाही कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर पोलिसांच्या परवानगीशिवाय घेता येणार नाही, अन्यथा त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील। किती तारखेपर्यंत मनाई हुकूम राहील आणि किती एकत्रित लोक आले नाही पाहिजे सोबत, त्याची काळजी? नाही, 5 पेक्षा जास्त लोक येता कामा नये।
कारण प्रत्येक कार्यक्रम जो 5 लोकांचा जरी असला तरी पण तो कार्यक्रम त्याला पोलिसांची परवानगी असल्याशिवाय घेता येणार नाही आणि हा जो आदेश आहे दिनांक 15 तारखेपर्यंत लागू असणार आहे. मात्र आता 4 तारखेला कुठलाही कॅन्डिडेट विजय होईल, मग ती परवानगी कधी काढणार आणि मिरवणुकीसाठी पुढे कधी जाणार? ठीक आहे, परवानगी काढून त्यांना आम्ही जे कंडिशन्स आहेत त्या टाकून ज्या नियमाला फॉलो करून रेग्युलेट करून आम्ही त्यांना परवानगी देऊ शकतो, परंतु आधी त्यांना परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना कुठलाही कार्यक्रम घेता येईल. नक्कीच बीडचं चिघळलेलं वातावरण पाहता बीड पोलिसांनी आता सतर्कतेचं आवाहन घेतलेलं आहे. बीड पोलीस देखील आता सजग झालेले आहेत. 15 जूनपर्यंत बीडमध्ये मनाई हुकूम आदेश जारी करण्यात आलेला आहे. 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास मज्जाव केलाय. तर दुसरीकडे मिरवणूक असेल, इतर कुठलाही अराजकीय कार्यक्रम असेल, त्याची परवानगी जी आहे ती अनिवार्य आणि बंधनकारक आहे, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.